अहो ऐकलत का, आम्ही आमच्या पिंकीसाठी स्थळ शोधतोय. अय्या किती छान. अहो पिंकी आणि आमचा दाद्या एकत्र शाळेत जायचे. बघता बघता किती मोठे झाले नाही का. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझ्या बघण्यात आहे एक मुलगा, अगदी बीटेक झालाय आणि घरचं तर फारच छान. कोण, आपला दाद्या का? दाद्या? दाद्या कसला, त्याला अजून स्वतःची चड्डी सुद्धा धुता येत नाही. मम्मी मम्मी किती काम करतेस तू? तुला असं नाही वाटत ही कामं दुसरी कोणीतरी केली पाहिजे? जेवण तूच बनवते, भांडी तूच धुते, कपडे तूच धुते. भांडी घासतात रे माकड्या. अगं पण घासल्याच्या नंतर शेवटी धुवावीच लागतात ना. मम्मी मी काय म्हणतो, तुला कधी असं नाही वाटत ही भांडी तू धुण्यापेक्षा दुसरं कोणीतरी धुतली पाहिजे? हो रे. मग A few moments later. दाद्या भांडी नीट घास आणि घासून झाल्यावर धुवायला विसरू नको. मम्मी टकल पडत चाललंय का ग? मग सांगत असते बाहेरचं चरत जाऊ नकोस. चांगलं एक तर घरचं सगळं खायला मिळतं, पण नाही बाहेरचं कसलं बसलं ते खायचं आणि मग काय टक्कल पडलीये, हे पडलंय ते पडलंय. अगं मम्मी जी आहे ती पण पांढरी होत चालली. तुला काय वाटतं का नाही ग, लग्नाचं वय निघून चाललंय माझं, आता तरी सून आण. टकल्याला कोण मुलगी देईल आता? कोरफडला केस आल्यावर बघू. टकल्याला घेऊन जायला आमची काही इज्जत बिज्जत आहे का नाही? हसतील की लोक. मम्मी मम्मी काय करते? काम करते रे बाळा. आतापर्यंत माझं लग्न करून दिलं असतं ना, ही वेळ पण नसती आली. माहितीये का तुला, काही इज्जत बिज्जत आहे की नाही घरात मला. मम्मी मम्मी इकडे बघ ना. अगं तुला लहान दादा बघायची इच्छा बिच्छा आहे की नाही काय? मम्मी ही माझी मैत्रीण. मम्मी मम्मी राहून द्या तर नको मला लग्न, राहतो मी असंच. तशी पण लोणीलेची झाली आता मला सवय. राहून द्या ते ब्रह्मचारीच होऊन जातो. दिली असती लहानपणी कोणी मुलगी, बालपणीच लग्न केलं असं बाळ गळण्याचे पण दुःख नसतं. राहतो आता काय, सवयच मला पहिल्यापासून. अय्या अभिनंदन, लग्न झालं पिंकीचं. वा वा, मुलगा US ला असतो काय म्हणता? 2 बंगले, 4 गाड्या. अय्या खूपच छान, नशीब काढलं पोरीनी तुमच्या. मोठे आले, एक टाइमचं जेवण वाचवायचं म्हणून दुसऱ्यांच्या घरी जेवायला जातात. 2 बंगले आणि काय 2 गाड्या. मुलगा US ला असतो म्हणे. पण काही म्हणा, नशीब लागतं असं. भेटेल का आपल्याला पण, कशाला टेन्शन घेते छोट्या छोट्या गोष्टीचं. आपल्याला काय 2 बंगले नकोय, 1 पण चालेल. आता तरी घ्या मनावर. मम्मी किती लकी आहे ही, काश मी हिच्या जागी असते. मनावर घेतलं ना तर सगळं मिळतं. शाहरुख, सलमान, अगदी आमिर सुद्धा. सलमान खान तर अजून अवेलेबल आहे. येस सर, करून येते आज एंड ऑफ द डे. थँक्यू. नको नको झालंय रोज रोज तेच तेच काम, कंटाळा आलाय. असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं आणि कुठेतरी जाऊन मस्त आयतं बसून खावं, चिल मारत. अगं शहाण्यांचा मुलगा आहे लग्नाचा, स्वतःचा बिझनेस आहे त्याचा, नोकर चाकर मंडळी आहेत, राणी सारखी राहशील. घे ग मनावर. मम्मी अरे ये ना, बस बस. मम्मी हा माझा मित्र अखिलेश. नमस्कार काकू. थँक्यू. काय मूळचे कुठले तुम्ही? ऍक्च्युली आम्ही पुण्याचेच. अरे वा, छान छान. आई वडील काय करतात? बाबा आताच रिटायर झाले, आता काय गावी जाण्याचा प्लॅन चालू आहे त्यांचा. वा वा वा. मग लग्नाचा वगैरे काही विचार? मम्मी अगं लग्न झालंय त्याचं. म्हणून काय झालं, आजकाल काय लग्न टिकतात? अगं 2 मुलं आहेत त्याला. मग तर उत्तमच, टेन्शनच नाही.
बघ मनावर घ्यायचंय का तुला? मला तर आवडला बाबा. निमिषा मी निघतो ग. चल येतो. बाय बाय काकू. अगं मम्मी काय करायचं ग तुझं? वाव मुलगी झाली. कॉंग्रॅच्युलेशन्स. अगं मम्मी पिंकीला मुलगी झाली. काय मॅडम मग कधी देताय पार्टी? आता काय तुमची फॅमिली कंप्लीट. एक मुलगा एक मुलगी. मग आता तरी घ्या मनावर. आम्हाला काय एक मुलगा मुलगी काही चालेल. काय हो? दादा विरुद्ध ताई.